मार्क इंग्लिस. लेखक डॉक्टर संदीप श्रोत्री. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळामेघ. जिथे गमावले तिथेच कमावले भाग 2. समोर गन बॅरल हिमधबधबा होता. हा भाग म्हणजे तीव्र चढणीचा, थेट शिखरावर जाणारा मार्ग. तिथं सदा न कदा हिमकोसळे होत असतात. लिंडा शेल्फ आणि लिंडा हिमनदीला बर्फाचा पुरवठा हाच गनबॅरल हिमधबधबा करत असतो. मार्कचे पाय ज्यावेळी त्या गनबॅरल हिमधबधब्याला भिडले त्यावेळी अक्षरशः काचेसारख्या बर्फावर क्रॅम्पॉन उर्फ हिमखिळे लावलेले ते धातूचे पाय घसरत होते. मार्क लडबडत भेलकांडत वर चढत होता. गुडघ्यांच्या खुंटांवर कोसळत होता. अत्यंत धीम्या गतीने वर चढत असताना मार्कला वाटेत वारंवार थांबावं लागत होतं. एका ठराविक लयीमध्ये संपूर्ण तुकडी वर वर चढणं अपेक्षित होतं. ती लय त्यावेळी कुणालाच सापडत नव्हती. तेवढ्यात एका बेसावध क्षणी मार्क खाली घसरला, गुडघ्यावर कोसळला, वेदनेने कळवळला, स्वतःवरच चढपडला. त्याचं स्वप्न, हेलिकॉप्टरमधून चित्रीकरण, नवे कृत्रिम पाय, अतिथंड हवामान आणि त्याची स्वतःची मानसिक शारीरिक स्थिती या कुणाचीच साथ त्या दिवशी नव्हती. मार्कने चार्लीला हाक मारून रेस्क्यू हेलिकॉप्टरला बोलवायला सांगितलं. मार्क रडत होता. त्याच्या स्वप्नाचा शेवट असा दुःखद असेल असं त्याला वाटलं नव्हतं. कोणाचंच ऐकण्याच्या, कोणाकडून सांत्वन करून घेण्याच्या मनस्थितीमध्ये तो नव्हता. हेलिकॉप्टरमधून ग्रँड प्लेटोवर ते सर्वजण आले. थोड्याच वेळात स्की विमानातून त्यांनी माउंट कुकच्या पायथ्याचं हर्मिटेज हॉटेल गाठलं. तिथं प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, मार्कचे नातेवाईक आणि मित्र होतेच. अश्रू भरल्या नेत्रांनी मार्कने सर्वांचे आभार मानले. दुसऱ्या दिवशी तो त्याच्या गावी परतला. मार्कच्या दोन्ही खुंटांना जखमा झाल्या होत्या. त्यावर उपचार चालू होते, परंतु त्याच वेळी त्याचा सरावसुद्धा थांबला नव्हता. चार्ली आणि चास यांच्या सल्ल्याने तो माउंट कुक शिखर चढाईचा आणखी एक प्रयत्न करणार होता. निराशेने खचणारा तो नव्हताच. त्याचं लक्ष सरावाबरोबरच हवामानाच्या अंदाजावर सुद्धा होतं. शेवटी एकदा 3 जानेवारी 2002 ही तारीख नक्की झाली. हवामान खात्याने 3 ते 6 जानेवारीपर्यंतचं हवामान स्वच्छ आणि निरभ्र राहील असं सांगितलं आणि मार्क, व्हेटू, चार्ली, वेन आणि सर्वात महत्त्वाचा चास यांचं दूरध्वनीवरून एकमेकांशी बोलणं झालं. चासने ऑकलंडवरून त्याची चित्रीकरणाची तुकडी बोलावली. सर्वजण ट्विझेल गावी एकत्र जमले. सकाळी हवा स्वच्छ होती. लख्ख ऊन पडलं होतं. त्याच दिवशी दुपारी चढाई सुरू करायचं ठरलं. मार्कला साहजिकच दडपण होतं. ही त्याची शेवटची संधी होती. मार्कबरोबर अर्थातच चार्लीही होता. व्हेटूबरोबर हा मदतनीस होता. वेन अलेक्झांडर मार्कच्या पायांची तांत्रिक मदत करणार होता आणि त्याचा अतिरिक्त सामान बरोबर नेणार होता. सर्वांचीच गडबड उडाली होती. मार्कने मात्र चुकांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी स्वतःवरच लक्ष केंद्रित केलं होतं. बाहेरच्या गडबडीकडे तो ढुंकूनसुद्धा बघत नव्हता. लिंडा हिमनदीवरूनच चढाई करण्यात येणार होती, परंतु यावेळी बोवी रिजवर वाटेतच मध्ये मुक्काम करण्यात येणार होता. हवा खराब झाल्यास ग्रँड प्लेटोपर्यंत खाली उतरता येणं शक्य होतं. सगळं काही मार्कच्या मनाप्रमाणे घडत होतं. सर्वांची एकत्र विचारविनिमय सभा भरली होती आणि तेवढ्यात कोणीतरी लिंडा हिमनदीवरील चढाई टाळून थेट हेलिकॉप्टर्समधून बोवी रिजवर जाता येईल असा प्रस्ताव मांडला. तो सर्वांनाच पसंत पडला. त्याला कारणं होती 2. त्यावेळी प्रत्यक्ष चढाईमध्ये भाग घेणाऱ्यांनी एकूण 70पेक्षा जास्त वेळा माउंट कुकची यशस्वी चढाई केली होती आणि नुकत्याच 2 आठवड्यांपूर्वीच्या चढाईच्या वेळी मार्क स्वतः बोवी रिजवर वर चढला होता आणि त्या चढाईचं चित्रीकरणसुद्धा झालं होतं. थोड्याच वेळात रसेलच्या खारोटी विमानाने ते सर्वजण लिंडा हिमनदीवरील टिशेलमन कॉर्नरपर्यंत आले. विमान परतलं आणि एक विलक्षण शांतता पसरली. त्या शांततेचा भंग केला तो टिशेलमन कॉर्नरच्या वरील
शिखर कड्यावरील अचानक झालेल्या हिमकोसळ्याने. एखादा बॉम्ब पडावा किंवा भूसुरुंगांचा स्फोट व्हावा तसा तो आवाज छातीत दडपून टाकणारा होता. काही मीटर्स अंतर पार करून त्यांनी रात्रीच्या मुक्कामासाठी जागा बघितली. हिमघाईमध्येच गुहा कोरून थोडा आडोसा केला आणि सुरक्षित ठिकाणी बस्तान मांडलं. गरम सूप चहा करून भरपूर खाऊन स्लीपिंग बॅगमध्ये पडून राहणं पसंत केलं. थोड्याच वेळात अंधार पडला आणि पौर्णिमेचा चंद्र उगवला. स्वच्छ आकाशात सभोवतालच्या बर्फामुळे परावर्तित होणारा चंद्रप्रकाश किती तीव्र असतो याचा अनुभव मार्कने त्या रात्री घेतला. तापमान उणे 20°C उतरलं होतं. मार्कला ॲनी आणि मुलांची आठवण येत होती. तो त्या रात्री एका विलक्षण अनुभूतीमधून जात होता. पर्वत शिखरं गिर्यारोहकांशी किती वेगवेगळ्या प्रकारे वागतात याचा विचार करत होता. कधी आपल्या कुशीत घेऊन प्रेमात चेष्टा करतात, कधी भन्नाट वाऱ्याने दूरवर भिरकावून देतात, कधी मंद गतीने सावकाश आपल्या डोक्यावर विराजमान होऊ देतात, तर कधी पायाखालील दगड हलवून खोल दरीमध्ये फेकून देतात. कधी नाक घासायला लावत सरपटत दमछाक करायला लावतात, तर कधी बांधलेल्या दोऱ्या आणि शिड्यांवरून कापसासारखं अलगद वरून खाली उतरू देतात. कधी शिखरावर पाय रोवून विजयी जय जयकार ऐकून घेतात, तर कधी निर्दयी होऊन बसल्या जागीच गोठवून शहीद करून आपल्या पोटात सामावून घेतात. किती किती प्रकारची ही वागण्याची तऱ्हा. त्या रात्री मात्र मार्क सुखाने मनोमनी माउंट कुकशी हितगुज करत मोठ्या विश्वासाने त्या माउंट कुक नामक मोठ्या भावाच्या कुशीत पहुडला होता. रात्री 11 वाजता उठून शिखर चढाई करायची असं मार्कचं आग्रहाचं सांगणं होतं. त्यामुळे लिंडा हिमनदीवरून येणारे इतर गिर्यारोहक त्याच्यापाशी पोहोचायच्या आत त्यांना पुढे राहता येणार होतं. मार्कला या खेपेला उशीर नको होता. खालून येणाऱ्या गिर्यारोहकांची गडबड नको होती. त्याला त्याच्या पायांच्या विश्रांतीसाठी पाहिजे तेवढा वेळ द्यायला लागणार होता, परंतु प्रत्यक्षात तसं घडायचं नव्हतं. मार्कसह बाकीचे साथीदार तयार होऊन बाहेर शिखर चढायला लागले त्यावेळी पहाटेचे 3 वाजून गेले होते आणि कमीत कमी 9 गिर्यारोहक त्याच्या पुढे वर गेले होते. एक ब्रिटनचं जोडपं मार्कच्या पुढे निघून गेलं. अंधार होता, त्यामुळे डोक्यावरील दिव्याच्या उजेडामध्ये समोरील फक्त 5-6 फुटापर्यंत दिसत होतं. ते एका दृष्टीनं बरंच होतं. दोन्ही बाजूंकडच्या छाती दडपणाऱ्या दऱ्या आणि हिमकड्यांचं उग्र रूप दिसत नव्हतं. मार्कच्या पाठीवरील अन्नाची थंडीमुळे पेस्ट झाली होती. यावेळी त्याने दुसऱ्या कोणत्याही अन्नाच्या पिशव्यांवर अवलंबून न राहता स्वतः तयार केलेल्या पातळ अन्नाच्या पेस्टच्या पुड्या घेतल्या होत्या. खेकड्यासारखं आडवं जात त्याने दोन्ही हातांमध्ये हिमकुऱ्हाडीचा वापर करून लिंडा शेल्फवरील हिमकडा पार केला तेव्हा त्याला खूप हायसं वाटलं. काही दिवसांपूर्वीच पहिल्या प्रयत्नाच्या वेळी त्याला तिथूनच परत खाली जावं लागलं होतं. थोडा वेळ तिथेच थांबून विश्रांती घेतली. सूर्यनारायण वर येऊ लागले होते. पूर्व दिशा लाल झाली होती आणि मार्क आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांनी डोक्यावरील बॅटऱ्या बंद करून पिशवीमध्ये काढून ठेवल्या होत्या. आता इतर शेजारील शिखरं आणि आल्प्स पर्वतरांगा खाली कमी उंचीवर दिसत होत्या. काही अंतरावरच एक हिमकडा उभा ठाकला होता. तिथे अगोदरच पोहोचलेले इतर तुकड्यांमधील गिर्यारोहकांचे 3 संघ वर चढायच्या प्रयत्नात होते. एक मोठी रांगच तयार झाली होती. त्या रांगेमध्ये उभे न राहता चार्ली आणि मार्कने जरा अवघड परंतु कडेच्या मार्गाने वर जाण्याचं ठरवलं. बाजूच्या कड्याला ते भिडले मात्र. वरून गिर्यारोहकांच्या हालचालींमुळे गडगडत खाली येणारे बर्फाचे गोळे त्यांच्या अंगावर येऊ लागले. हा प्रकार नंतरचे 4 ते 5 तास शिखरापर्यंत पोहोचेपर्यंत चालूच होता. चित्रीकरण करणारं हेलिकॉप्टर 3 ते 4 वेळा जवळ येऊन गेलं.
मार्कला वाटत होतं की जणू संपूर्ण जगच त्याच्या त्या विलक्षण चढाईकडे बघत आहे. मार्कला अर्थातच तणाव होता, परंतु त्याच वेळी एक वेगळंच समाधान त्याला मिळत होतं की तो गिर्यारोहण करू लागला होता. त्याचा पूर्वीचा छंद, त्याचं पूर्वीचं स्वप्न तो वास्तवात उतरवू शकत होता. सराईतपणे गिर्यारोहण करणाऱ्या उडी, चार्ल्स, व्हेटू यांच्याकडे बघताना त्याला त्यांचा हेवा वाटत होता. परंतु तो तेवढ्यापुरताच. त्याच्या स्वतःच्याच प्रगतीवर तो जाम खुश होता. त्या नादातच तो शिखराच्या खाली असणाऱ्या एका छोट्या हिमघरीपर्यंत पोहोचला होता. वर जाण्यासाठी रांग होतीच. त्यांना 15 मिनिटांपेक्षा जास्त वाट बघायची होती. एकाच जागी तीव्र उतारावर पायातील क्रॅम्पॉन्स बर्फामध्ये रोवून उभं राहायचं, तेही अशा थंडीमध्ये, म्हणजे हिमदंशाची भीती अंगावर घेतच. मार्कच्या हातांची बोटं आणि पायांचे खुंट गोठायला सुरुवात झाली होती. चार्ली वर सरकला. 15 मीटर्स उंच असलेल्या त्या कड्यावर पोहोचला. वर दिसेनासा झाला आणि त्याचा आवाज मार्कच्या कानावर पोहोचला. ऑन बिले मार्क. दोरीला धरत, हिमकुऱ्हाडीचा वापर करत, घट्ट बर्फामध्ये क्रॅम्पॉन्सचे पोलादी पाय अडकवत मार्क वर वर सरकू लागला. वरून आता बर्फांच्या गोळ्यांच्या बरोबरच छोटे मोठे दगडाचे गोटेसुद्धा खाली येत होते. मार्कच्या डोक्यावरील हेल्मेटवर थडकत होते. एकदा तर मोठ्या बशी एवढा बर्फाचा गोळा त्याच्या चेहऱ्यावर येऊन थडकला. एक दगड त्याच्या डाव्या खांद्यावर आदळला, परंतु मार्कला त्याची काहीच पर्वा नव्हती. धापा टाकत मोठ्या कष्टाने तो त्या कड्यावरून चढून वर उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर विजेत्याचं हसू फुटलं होतं. तेव्हा शिखर विजयाची आता खात्री वाटत होती. समोर 150 मीटर्सची डोंगरधार अगदी सुरीसारखी उन्हामध्ये लखलखत होती. गुडघ्यापर्यंत पाय बुडतील इतकं बर्फ होतं. सर्वात तीव्रतेचा चढ पार करण्यासाठी अवघड चढाई करून मगच शेवटी शिखर साध्य होणार होतं. त्याच्या मार्गदर्शकाने त्याच्यासाठी बिले अँकर्स रोवून ठेवले होतेच. मार्क अगदी सावकाश वर वर सरकत होता. थोड्याच मिनिटांमध्ये शँडेलियर पॉइंट आला. एखाद्या कावळ्याच्या छत्रीसारखा उठावलेला हा टप्पा संपूर्णपणे कडक झालेल्या बर्फाचाच कडा आहे. चार्लीने वर जाऊन मार्कला बिले दिला. मार्कने वर चार्लीकडे बघितलं. तो शिखरावर दिमाखात उभा होता. निकराचा जोर करून मार्कने स्वतःचं संपूर्ण शरीर वर सरकवलं. हिमकुऱ्हाड आणि बिले यांचा वापर करत मार्क एकदाचा शँडेलियर पॉइंटवर पोहोचला. त्या चढाईतील प्रत्येक सेकंद हा मार्कला त्याच्या 20 वर्षांपूर्वीच्या पाय कापलेल्या क्षणाची आठवण करून देत होता. ते 20 वर्षांमध्ये अनेक वेळा मार्क रडला होता. अनेक वेळा माउंट कुककडे बघून रागावला होता. स्वतःवरच चिडला होता. आणि त्या नकोशा वाटणाऱ्या आठवणीवरच ती शेवटची शिखर चढाई केली गेली. शेवटचे 30 मीटर्स आता अगदी सोपे होते. त्याचे डोळे आनंदाश्रूंनी भरले होते. हवा स्वच्छ असून सुद्धा त्याला अस्पष्ट दिसू लागलं होतं. चेहऱ्यावर प्रचंड थकवा असला तरी ध्येय साध्य झाल्याचा आनंद होता. जगातील कोणतीही अवघड गोष्ट आपण साध्य करू शकतो हा आत्मविश्वास त्याच्यामध्ये आला होता. नव्हे, त्याला तशी खात्रीच वाटू लागली होती. आणि काही सेकंदामध्येच मार्क न्यूझीलंडमधील सर्वोच्च ठिकाणी उभा होता. तिथे आपल्याला उभं राहता येईल हे सुद्धा तो गेल्या काही वर्षांमध्ये विसरून गेला होता. जिथं साध्या पायांनी सुद्धा पोहोचणं अवघड असतं, तिथं कृत्रिम पायांनी पोहोचणं अशक्यच. परंतु अथक प्रयत्न आणि दुर्दम्य इच्छाशक्ती यांच्या जोरावर मार्कने ते साध्य केलं. चार्ली आणि त्याची कडकडून मारलेली मिठी सुटली ती हेलिकॉप्टरच्या आवाजाने. आनंद सोहळ्याचं चित्रीकरण चालूच होतं. विजयोत्सवाची वार्ता न्यूझीलंडवासियांपर्यंत प्रसारमाध्यमांमार्फत थेट पोहोचत होती. उडीने मार्कच्या कॅमेऱ्यातून त्यांची छायाचित्र घेतली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
एका विलक्षण अफलातून मोहिमेमध्ये आपण सहभागी असल्याचं समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होतं. मार्कला त्या मोहिमेमध्ये आर्थिक मदत करणारे, प्रत्यक्ष चढाईमध्ये मदत करणारे, चित्रीकरण करणारे आणि निव्वळ शुभेच्छा देणारे अशा सर्वांचेच मनापासून आभार मानायचे होते. स्वतः व्यक्तिशः मार्क इंग्लिसची इच्छाशक्ती, जिद्द आणि चिकाटी किती अफाट आहे याचं प्रत्यय जगालाच नव्हे तर स्वतः मार्कला सुद्धा आला. स्वतःचीच ओळख पुन्हा स्वतःला झाल्यासारखं वाटलं. आता राखेतून फिनिक्स पक्षी जिवंत झाला होता. तो उडणार होता नव्या नव्या क्षितिजांच्या दिशेने. एक यश दुसऱ्या यशाला जन्म देत असतं असं म्हणतात. पण मार्कच्या बाबतीत एक आव्हानच दुसऱ्या मोठ्या आव्हानाला सामोरं जाण्याचं बळ देत होतं. माउंट कुकचं आव्हान मार्कने यशस्वीपणे पार केलं होतं तब्बल 20 वर्षानंतर. माउंट कुकवरून उतरताना त्याच्यासमोर दुसरं मोठं आव्हान साकार होत होतं, ते अर्थातच माउंट एव्हरेस्टचं. धन्यवाद.